Welcome to Chili Pillai Tat Cartoons. यहाँ मिलेगी फुल मस्ती. चला तर मुलांनो, आज आपण चिवताई आणि कावळे दादाची गोष्ट पाहूया. एका जंगलामध्ये कावळा आणि चिमणी राहत होती. चिमणी छान गाणं म्हणत म्हणत तिने तिचं मेणाचं घर बनवलं होतं. चांगलं पक्कवालं घर बनवलं होतं. पण कावळा मात्र होता आळशी. कावळ्याने त्याचं घर शेणाचं बनवलं होतं, ते पण कसं तरी. आणि कावळा चिवताईला कसं म्हणतो, ए चिवताई, काय उगच दिवसभर उन्हात फिरून मेण गोळा करतेस? हे बघ, माझं शेणाचं घर किती छान पटकन बनलं. आता मी फक्त आराम करणार. चिमणी म्हणते, कावळे दादा, आळस बरा नाही. पाऊस आला की शेणाचं घर टिकणार नाही. नीट मजबूत घर बनव. पण कावळा असतो आळशी. तो तिच्याकडे दुर्लक्ष करतो आणि तिला उलट उत्तट शब्दात म्हणतो, जा जा, मला शिकवू नकोस तू. चिमणीने कावळ्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण मुलांनो, त्या आळशी कावळ्याने तिचे काही ऐकलेच नाही. एके दिवशी अचानक अंधार पडला. ढगांचा गडगडाट सुरू झाला. जोराचा वारा सुटला. झाडे हलायला लागली आणि धो धो जोराचा पाऊस सुरू झाला. चिमणी तर आपल्या घरामध्ये पळून गेली. तिने तिचे दारे खिडक्या लावून घेतले, कारण तिचं मेणाचं घर होतं. पण कावळा मात्र घाबरला. आता काय करावं? त्याच्या डोळ्या देखत त्याचं शेणाचं घर वाहून गेलं आणि तो थंडीने थरथर कापू लागला. कावळा थंडीने कुडकुडत चिमणीच्या घरापाशी गेला आणि तिला म्हणतो, चिवताई चिवताई, दार उघड. खूप थंडी वाजतेय. माझे पंख गोठून गेलेत आता. ए चिवताई, दार उघड. चिमणी आतून ओरडून म्हणते, अरे कावळे दादा, जरा थांब. बाहेर खूप थंडी आहे. मी माझ्या बाळाला आंघोळ घालते. आता लगेच दार उघडले तर माझ्या बाळाला गार वारा लागेल. कावळा आता थोडासा रडवेला होऊन जातो. तो परत चिवताईला हाक मारतो, चिवताई, झाली का ग अंघोळ तुझ्या बाळाची? आता तरी दार उघड. चिमणी आतून, अरे थांब रे कावळा, आत्ताच तर आंघोळ झाली. आता बाळाला अंग पुसून कपडे घालते, त्याला पावडर लावते. कावळा स्वतःशीच फुटफुटतो, बापरे, तिच्या बाळाची नखरे कधी संपणार? मी तर इथेच बर्फ होऊन जाईन. किती थंडी आहे बाहेर. तर मुलांना, कावळा दाराबाहेर उभा राहून चिमणीच्या बाळाची कामे संपण्याची वाट पाहत होता. चिमणी मात्र बाळाची काळजी घेत हळूपणे काम करत होती आतमध्ये. कावळा आता खूप थकलेला असतो. खूप थंडीने थरथर कापत असतो. तो शेवटी चिवताईला म्हणतो, चिवताई, शेवटचं विचारतोय, दार उघड, नाहीतर मी मरून जाईल. चिमणी आतून, थांब थांब थांब. बाळाला दूध पाजून गादीवर झोपवते मी. आणि मग मुलांना, चिमणी बाळाला झोपवते, त्याच्यावर पांघरून पांघरून घालते. मग तिला कावळ्याची दया येते. ती धावत जाऊन दाराची कडी उघडते. दार उघडताच कावळा पटकन आतमध्ये पळत येतो. चिवताई कावळे दादाला छान जेवण देते. कावळा मस्त पोट भरून जेवतो आणि चिवताईला म्हणतो, वा चिवताई, काय चवदार खिचडी आहे. आणि तुझं घर किती छान उबदार आहे. चिमणी म्हणते, कावळे दादा, आता जेवण झालं असेल तर छान कोपऱ्यात चटईवर जाऊन झोपा तुम्ही आता. तर मुलांनो, चिमणी दिवा विझवते आणि झोपायला जाते. पण कावळ्याचं लक्ष मात्र चिमणीच्या घरातील त्या गोड खिरीकडे जाते. ती मटक्यामध्ये ठेवलेली असते आणि त्या खिरीचा खूप छान वास येत असतो. तर कावळा काय करतो, ती खीर तिची चोरून पितो. आणि चिमणी मग अंधारात चिमणीला कसला तरी आवाज येतो आणि चिमणी विचारते, कावळे दादा, कोण आहे? रात्रीचा कसला आवाज येतोय? कावळे दादा हळूच खीर खातो आणि खोटं सांगतो, तू काही नाही ग चिवताई, मी ती लग्नाची सुपारी चघळतोय, त्याचाच तुला आवाज आला असेल. आणि मग चिमणीला थोडासा संशय येतो. ती पटकन उठते, दिवा लावते. दिवा लावताच दिसते की कावळ्याचं तोंड खिरीने भरलंय आणि तिचं मडकं रिकामं झालंय. चिमणीला खूप राग येतो. चिमणी रागाने लाल होऊन जाते. लब्बाड चोरा, तुला मी थंडीतून वाचवलं, खायला दिलं आणि तू माझ्याच बाळाची खीर चोरून खाल्लीस. थांब, तुला दाखवतेस आता. चिमणीला राग येतो. चिमणी शेकोटीतील एक जळतं लाकूड घेते आणि कावळ्याकडे धावते. कावळा घाबरून काव काव करत इकडे तिकडे उडतो. शेवटी चिमणी त्याला जोराचा चटका देते आणि त्याला घराबाहेर हटवून देते.
कावळा ओरडत पुन्हा पावसात पळून जातो. तर अशा प्रकारे आळशी आणि लबाड कावळ्याला त्याचे कर्माचे फळ मिळाले. या गोष्टीवरून आपण काय शिकलो मुलांनो? संकट काळात मदत करणाऱ्यांशी कधीही विश्वासघात करू नये. Subscribe for more content.